दावणीमध्ये चारा टाकतात. दावणीमध्ये काय केलेलं, एक चाऱ्यासाठी केली, एक पाण्यासाठी केलेली. पाण्यासाठी केलेले ते ऑटोमॅटिक आहे, सायपन सारखं आहे. ते काय करतं, जेवढं पाणी पिंग आहे तेवढं ऑटोमॅटिक पाणी जातं. वरच्या साईडला हाव देत बघा, आपण एक खाली बसलो काय खालच्या साईडला बी असं हाव देत आणि वरी छतावर पण हाव देत, ते ऑटोमॅटिक पाणी येते. पाणी सध्या सुरू केलं नाही, काही घाण करतात म्हणून. त्याच्यानंतर मुक्त आणि बांधील असा दोन्ही प्रकारचा गोठा आहे. तुम्ही बघितलं का, असं का केली सिस्टम, जे तोंडाकडे तोंड असल्यानंतर फिडिंग द्यायला म्हणजे चारा द्यायला सोपं जातोय. आणि बाहेरच्या साईडला नाही का अशी नाली काढून दिलेली, नाली काढून दिल्यामुळे त्याचे गोमूत्र आणि शेण त्याला सोपं जातं. बरेचसे शेतकरी काय करतात किंवा शेतकऱ्याचे मुलं वगैरे काय करतात, शेणात किंवा हात घालून यासाठी गोपालन बऱ्यापैकी कमी झाले. तर याच्यापैकी आता भव्य दिवे केलेले म्हणजे चांगल्या प्रकारे केलेले कन्स्ट्रक्शन आहे खाली. त्याच्यामध्ये काय होतं माहिती का तुम्हाला, हात भरायची गरज साधी खोरी असते किंवा काय करायचं, प्रेशरच्या पाईपाच्या धुवून घ्यायचं. जेवढी काही शेण पाडायला असतं खाली तेवढं जेवढं उचलता येतं तेवढं उचलायचं. बऱ्याच